नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाईट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक, स्वादिष्ट आणि दीर्घकाळ सॉफ्ट राहणारा मेथी थेपला. ही रेसिपी टिफिन, प्रवास आणि रोजच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग स्टेप बाय स्टेप परफेक्ट मेथी थेपला तयार करूया. इथे मी एक जुडी मेथी घेतली आहे. तिला चांगली निवडायची आहे, म्हणजे फक्त त्याची पाने काढायची आहेत. ही 2 कप मेथीची पाने आहेत. ती स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायची आणि नंतर चाळणीवर निथळायला ठेवायची. इथे मी 4 कप गव्हाचे पीठ घेतले आहे. पुढे बघूया आपल्याला काय काय साहित्य लागते. चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा ओवा, 4 मोठे चमचे कसुरी मेथी, अर्धा छोटा चमचा जिरे, 2 मोठे चमचे सफेद तीळ, 2 मोठे चमचे साखर. ही साखर नंतर आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. 4 मोठे चमचे तेल, 3 मोठे चमचे दही, पाव चमचा हिंग, 2 मोठे चमचे लाल तिखट, अर्धा छोटा चमचा हळद, मूठभर कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आले, 8 ते 9 लसणीच्या पाकळ्या, 3 मोठे चमचे बेसन. सर्वात प्रथम आपण मेथी बारीक कापणार आहोत. त्याची देठे सुद्धा बारीक कापायची आहेत, जेणेकरून आपला थेपला फाटणार नाही. इथे आपली सर्व मेथी बारीक चिरून झालेली आहे. आता आपण इथे मूठभर अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून ती कोथिंबीर सुद्धा आपण बारीक चिरून घेणार आहोत. याची देठे सुद्धा बारीक चिरायची आहेत. इथे आपली कोथिंबीर आता बारीक चिरून झाली आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मोठे चमचे साखर बारीक वाटून घेऊया. आता ही साखर आपण एका भांड्यात काढून घेऊया. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, आले, लसूण वाटून घेऊया. यामध्ये थोडे पाणी घालून आपण हे सर्व बारीक वाटून घेऊया. आता परातीमध्ये आपण चिरलेली कोथिंबीर आणि मेथीची पाने घेऊया. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. आता यामध्ये 2 मोठे चमचे लाल तिखट घालूया. ही मेथी थोडी कडूही असू शकते, त्यामुळे यामध्ये 3 मोठे चमचे साखर घालूया. आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालूया. पाव चमचा हिंग घालूया. अर्धा छोटा चमचा जिरे घालूया. 2 मोठे चमचे सफेद तीळ घालूया. 1 छोटा चमचा ओवा घालूया. हा ओवा हातामध्ये घेऊन आपल्याला अशा प्रकारे चोळायचा आहे, ज्यामुळे त्याचा फ्लेवर चांगला येतो. आता हे थेपले मऊसूद होण्यासाठी आपण यामध्ये 3 मोठे चमचे दही घालायचे आहे. आता यामध्ये 3 मोठे चमचे बेसन घालूया. आता यामध्ये 4 मोठे चमचे कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथी अशी हाताने चोळून यामध्ये घालायची आहे, ह्याचा फ्लेवर चांगला येतो. आता हे 1 ते 2 मिनिटासाठी आपण एकजीव करणार आहोत, जोपर्यंत ह्यातून पाणी सुटत नाही. हे बघा, हे आता एकदम ओलसर झाले आहे. आता ह्यामध्ये आपण मिरची, आले, लसूण ह्याची पेस्ट घालूया आणि चांगले मिक्स करूया. यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालूया. असे केल्यामुळे मेथीमध्ये मसाले चांगले मुरले जातात. आता यामध्ये थोडे थोडे गव्हाचे पीठ घालून आपल्याला मळायचे आहे. जेव्हा पाणी घालायची गरज लागेल तेव्हा पाणी घालून हे पीठ मळायचे आहे.
हे पीठ अंदाजे घालूनच आपल्याला मळायचे आहे. हे पीठ जसे आपण चपातीसाठी मळतो तशा प्रकारे मळायचे आहे, जास्त घट्ट मळायचे नाही. आता यामध्ये थोडेसे तेल घालून आपण हे मळून घेऊया. आता हे 5 ते 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया. आता हे मळलेली पीठ थेपले बनवण्यासाठी तयार आहे. आपण यांचे छोटे छोटे गोळे करूया. जेवढा तुम्हाला थेपल्यांचा आकार तयार करायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही गोळे तयार करा. इथे माझे सर्व गोळे तयार झाले आहे. आपण थेपले लाटायला घेऊया. आपल्याला हे थेपले गव्हाच्या पिठामध्येच लाटायचे आहेत. त्यामुळे गव्हाचे पीठ आपण थोडे पोळपाटावर लावायचे आणि आपले थेपले लाटायला घ्यायचे. सर्वात आधी आपण 7 ते 8 थेपले तयार करूया. त्यानंतर एकदमच आपल्याला हे थेपले तव्यावर भाजून घ्यायचे आहेत. जर या थेपल्यांचा आकार व्यवस्थित गोल नाही आला तर तुम्ही यावरती एखादी ताटली ठेवून त्याचा आकार घेऊ शकता. हे थेपले आपल्याला पातळ लाटायचे आहेत. हा एक थेपला तयार झाला आहे. आपण तो ताटलीमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपण 7 ते 8 थेपले करून घेऊया. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे तांदळाचे पीठ सुद्धा वापरू शकता. हे 7 ते 8 थेपले आपले लाटून झाले आहे. आपण ते शेकून घेऊया. हे थेपले आपल्याला मोठ्या आचेवरतीच भाजून घ्यायचे आहेत. इतपत डाग येईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत. आता याला तेल लावून चांगले परतवून घेऊया. अशा प्रकारे आपला पहिला थेपला भाजून झाला आहे. आपण आता तो तव्यावरनं बाजूला करूया. दुसरा थेपला सुद्धा आपल्याला असाच भाजून घ्यायचा आहे. हे थेपले तुम्ही दही, लोणचं, मुरंबा ह्यासोबत खाऊ शकतात. हे थेपले 4 ते 5 दिवस टिकतात. त्यामुळे प्रवासात जाताना हे थेपले तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही थेपल्यांची रेसिपी? ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.